रमा सापडली देवघरात. काय? अगं बाई, देवघरात? छान, चला. धन्य झाले आता. काय म्हणायचे काय याला? अहो, दमल्यात दोघी जणी. मी उठवते ना. रमा, रमा, उठ बाळा. उठतेस ना? ही काय झोप आहे का काय म्हणायची मी? आपण सासूर वाशीण आहोत. आपला पहिला दिवस आहे घरात. कशाचे म्हणून भान नाहीये या मुलीला. अरे, घरच्यांनी ही शिकवण दिली का काय? अहो, दोघींनाही भूक लागली होती, पण तशाच झोपल्यात बिचाऱ्या. मी आत्ता उठवते. काही नको जास्त शेफारून ठेवाया. आज राहू दे तुपाशी, म्हणजे लक्षात येईल यांच्या. आणि दुर्गा का, आज या दोघींना तुझ्या सोबतच झोपाळ्यात ठेव. चला आता. मी काय म्हणते ताई काकू, तुम्ही पुढे व्हा आणि जेवून घ्या. मी या दोघींना उठवते आणि बाहेर आणते. अहो, 2-2 घास तरी जाऊ देतो दोघींच्या पोटात. उद्या पुन्हा पूजा आहे, त्यामुळे उपवास घडणारच आहे तिचा. करा, काय करायचंय ते करा. पण माई, बघितलंस ना, पहिल्याच दिवशी पोरीने अख्ख्या घरात कामाला लावले. तरी सांगत होते जास्त कोण नको म्हणून, पण ऐकणार नाही माझे कोण. अशी मोकळीक दिलीस तर डोक्यावर चढून बसेल. उद्यापासून पोरीला हातात घे, नाहीतर आयुष्यभर अशी घोरत पडेल. चल ग दुर्गे, चला. कोणाची वाट नाही, चला आता. रमे, रमा, ए रमा, उठ बाळा. रमे, उठतेस ना? जेवायला जाऊया. आई, आई, अगो बाई, यम्मी, आई, अगो, आई, अगो, आई, काय झालं? आई, शांत. आई. आई, आई, माझी रंगीत कोपरी सापडत नाहीये. मला शोधून दे ना. असेल रे तिथेच कपाटात. शोधली, नाही सापडत आहे. बर, आपलं कपाट आहे ना, तिथे खालच्या खणाला एक गाठोडं ठेवले, जा घेऊन येते. त्यातच असेल. सापडलं का? हा, बघू. इथंच असेल. ही कुठली चोळी? आणि हे लुगडं सरस्वतीचं तर नाही ना? अगं बाई. आई, काय रे केशव? ही चोळी तुझ्यासाठीच शिवली. माझ्यासाठी? केशवा, आई, यमुने शपथ घातली, ती मोडली तर चालेल? चालेल. आई समोर चालते हो. आई, हे लुगडे सरस्वती बहिणीनेच यमूस दिले होते. मी होतो ना तेव्हा तिथे. यमुने विचारले, मी घेऊ का ग हे लुगडे? तेव्हा वहिनी म्हणाली, खुशाल घे. म्हणून मग ते यमुने घेतले. आणि आई, या लुगड्याची चोळी शिवली तुझ्यासाठी यमुने. माझ्यासाठी? पण का? तू एकदा अण्णांना म्हणत होतीस ना की मला नवी चोळी शिवायला झालीये, पण
इतक्यात जमेल असे दिसत नाही. म्हणून मग यमू म्हणाली, केशव, या लुगड्यातून मी आईसाठी चोळी शिवते, पण सांगू नकोस तिला, शपथ आहे माझी. अगं काय हे, काय झाले तरी काय? वंसांनाच विचारा. माझे रेशमी लुगडे फाडून ठेवले यांनी. झाल्या प्रकाराची शिक्षा ही व्हायलाच हवी. वहिनी अहो, ऐकून तर घ्या. वहिनी आई, यमूला उगाचच कोंडले त्या दिवशी. हो रे राजा, गुणी आहेत माझी लेकरं, गुणी आहेत. ये ये बैस पार्वती, जा. ये. अगो, अशा परक्या जागी आल्यासारखा काय बघताय सुनबाई? तुमचेच स्वयंपाकघर आहे हे. ये, अशी इथे ये. बैस, खाली बैस. बैस. ये, बैस. अगो, कर हो, जेवायला सुरुवात कर. काय झाले? अगो, घास घे. पार्वतीबाई, करा तुम्ही सुद्धा जेवायला सुरुवात. घे. जे जेव ना. मी ऐकले लग्नाच्या जेवणाचे 3:13 वाजले. पण ताई काकू, माधव दादानेच ठरवले ना न जेवता निघण्याचे. मग कुर्लेकर तरी काय करतील? आता यात कुर्लेकर कुठून आले? मी काही म्हटले तरी का? नाव तरी घेतले का त्यांचे? माझे म्हणणे एवढेच की लग्नाच्या जेवणाचा खेळ खंडोबा झाला. काय? जेवणाची पंगत झाली नाही हे खरे, पण आम्ही रुखवताचे जेवलो होतोच. या साऱ्याचा कुर्लेकरांना जास्त त्रास झाला असणार. कष्टी झाले असतील बिचारे. शिवाय एवढी माणसे न जेवता गेली म्हणजे त्याचेही नुकसान झाले असणारच. भारीच काळजी हो तुला माई व्यायांची. चांगलंय, चांगलेच आहे. अगो यमुने, अगो सावकाश सावकाश जेवावे. जरा लक्ष देऊन जेवावे, हळूवार जेवावे, म्हणजे हे असे होत नाही. माई, तिच्या मानेवर बुक्की मार हो, हलकीशी. शीतबीत अडकले असेल तर बाहेर पडेल. मला काय वाटतं माहितीये का रमा,
तुझ्या आईने तुझी आठवण काढली असणार, त्याशिवाय नाही हो असा ठसका लागायचा. खरेच आईने माझी आठवण काढली असेल? हो तर आईचा जीव असा कसा राहील? आई आता विचार करीत असेल, माझी यमुना तिथे कशी असेल, तिथे जेवली असेल का, कशी वागत असेल. तिथे आता मी नाहीये ना तिला हे सगळे सांगायला. आणि भरवायलाही. मी रडले ना किंवा मला ठसका लागला ना की आई मला भरवायची. का मग आता मी भरवते तुला, चालेल? नशीबवान आहेस हो रामा. आईसारखेच मायेनं करणारी सासू मिळायला भाग्य लागते. तुम्हाला एक गंमत सांगू? सांग ना. मी कुणाला सांगणार नाही ना? नाही सांगणार. शपथ? अगदी शपथ. वत्सलाबाई जरा मिठाचं घ्या आणि तुम्ही पण तुमचं ताट घ्या. काय तिखट झाली आमटी, जीभ नुसती भासते. सरस्वतीने केली असेल, होय ना? हो. बरोबर ओळखले. शेवटी स्वभाव उतरतो हो स्वयंपाकात. सासूबाईंचे तोंड आले असेल. इतकी काही तिखट झालेली नाही आमटी. आणि तिखट बोलण्यात कोण सगळ्यात पुढे आहे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सरस्वती, सरस्वती, अगं त्या चोळीचं काय म्हणत होतीस गो उमे? अहो हो, आपल्या यमेने कुणालाही न सांगता माझ्यासाठी एक चोळी शिवून ठेवलीये. काय सांगतेस काय? पण तुझ्याकडे कापड कुठून आले ग? आणि पैसे ते कुठून आले तिच्याकडे? नाही हो, जुन्या लुगड्याचीच शिवलीन चोळी. सरस्वतीच्या एका लुगड्याला धस लागली होती, ती ते वापरत नव्हती, त्याची शिवलीन चोळी. आले का लक्षात वहिनी? माझे लुगडे फाडले म्हणून या सरस्वतीनी लाखोली वाहिली यमीस, पण प्रत्यक्षात मात्र धस लागली म्हणून लुगडे स्वतःनेच टाकून दिले. मला सगळे कळले हो. बिचाऱ्या यमीने मात्र मुकाट्यानं बोलणी खाल्ली. सत्य लपत नाही हो सरस्वती. ते राहू द्या वंस, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की वहिनी हो, रडायच काय झाले एकाएकी? नाही हो, यमीचे मोठे कौतुक वाटते मला. यांच्याशी जमा खर्चाचे बोलता बोलता मी कधीतरी खणासाठी पैसे मागितले होते. म्हटले की चोळ्या फाटल्यात, एक तरी शिवायलाच हवी म्हणून. कधी पोरीच्या कानावर पडले देव जाणे. धस लागलेले लुगडे तेवढा भाग सोडला तर चांगलेच असते. त्याची चोळी शिवलीन माझ्यासाठी आणि दिडकीचा खर्चही न होता माझी चोळी झाली. खरंच गुणाची आहे माझी पोर. आणि माया बघा किती आहे तिच्या पोटात. वहिनी
निगुतीनं संसार करेल हो आपली यमी. हो रडू नका, काळजी मिटली, जबाबदारी कळली हो पोरी, स्फोट पण सरले. तरी आपल्यासाठी ती पोरच राहणार ना वंच. असं वाटतंय तिला कुशीत घ्यावे आणि मनसोक्त कौतुक करावे. त्याशिवाय हा घास नाही उतरायचा माझ्या घशाखाली. वहिनी, उमा वहिनी, अहो असं काय करताय? ऐका, पकड पकड मला. बघ आलोच बघ. बघ पकडतो की नाही पकडू शकणार. बघ 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 पकड. आधी दोघा जणांनी काय चाललंय तुम्हा दोघांचा दंगा रात्रीच्या वेळेला? चला जा झोपायला. चला चला. नाही नाही, आज आम्ही तुझ्याजवळ झोपणार आहोत. नाही. अरे काय चालवलंय? चला. आणि आज काय विशेष? हा, रोज झोपता ना ताई काकून जवळ? आज काहीतरी हवे असणार म्हणून चालली इतकी लाडी गोडी. चला. नाहीतर काय, आताशा भारी मस्तीखोर झालेत दोघेही. सारखे हसायला हवे यांना. ताई काकू ओरडली असणार ना, म्हणून आज माई आठवली. बर, आज तुम्ही दोघांनी दुर्गा अक्काकडे झोपा. हो, पण स्तोत्रे पाठ करतच झोपावे लागणार. स्तोत्रांना सुट्टी नाही, कळले? माई, आम्ही हातपाय धुवून घेतो आणि थोडा वेळ तुझ्याजवळ येऊन बसू का? चालेल, जा. चला चला. माई, मी रमास माझ्याजवळ झोपायला घेणार होते. नको, आज तिला माझ्याजवळ झोपू दे. आईशिवाय झोपायची पहिलीच वेळ आहे ना तिची. विसरायला नको. माई, तुम्ही असताना काळजीच करावयास नको. आई उठ ना, दे ना पाणी. आई झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. ए बाबा, वहिनीला त्रास देऊ नकोस, नाहीतर आई ओरडेल. काय चाललंय तुझं? जा, जाऊन झोपा दोघांनी. चला चला चला. रमा, कोणाचे लुगडे आहे हे? आईचे. हो, तिथे माहेरी सुद्धा तू तुझ्या आईजवळ झोपायचीस का आत्याबाईंजवळ? नाही, आईजवळ. इथे कसं तुमच्याकडे आबा बाबा जवळ झोपायचे हट्ट करतात, तसे तिथे दाजी आणि केशव करायचे. मग मी आत्याबाईंजवळ झोपायचे. आत्याबाई माझे खूप लाड करायच्या. आत्याबाईंची सगळ्यात लाडकी होते मी. आता आत्याबाईंना पण माझी खूप आठवण येत असेल, आणि आईला सुद्धा. तुम्हाला एक गंमत सांगू? सांग ना. तुम्ही कुणाला सांगणार नाही ना? नाही सांगणार. शपथ? हो, अगदी शपथ. हे लुगडे आहे ना, हे आईचे आहे. मी इकडे येताना ना हे लुगडे बरोबर घेऊन आले होते. हे लुगडे जवळ घेतले ना की मला माझ्या आईच्या जवळ असल्यासारखे वाटते, हो ना? हो. तुम्हाला कसे कळले? आईला सगळे कळते हो. मी सुद्धा आईच आहे ना कोणाची तरी. ये, झोप. आता मला आईच्या कुशीतच निजल्यासारखे वाटते.
आई पण मला अशीच थोपटायची आणि थोपटता थोपटता एक छानशी गोष्ट पण सांगायची. असे मग मी पण सांगते तुला एक गोष्ट. ऐक. अयोध्या नावाची एक मोठी नगरी होती. त्या नगरीचा एक राजा होता. त्याचे नाव होते दशरथ. आई आई पाणी दे ना.